नमस्ते मित्रांनो, मी राहुल वायदंडे, एक फुल टाईम ट्रेडर आणि मेंटॉर आहे. डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी परत एकदा तुमचं स्वागत करतो. या ट्रेडसेन्स ट्रेडिंग इन्स्टिट्यूट या चॅनलवरती आपण दररोज व्हिडिओ बनवत असतो, ज्यावरती मी तुम्हाला गोल्ड्स ॲनालिसिस सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला आजचा ट्रेड दाखवतो. खूप चांगला ट्रेड झाला. मार्केट दिवसभर आपल्या अगेन्स्ट होतं, पण कसं तरी करून आपण 4 आवर्सवरती एक सपोर्ट फाइंड आउट केला आणि एक्झॅक्टली त्या सपोर्टपासून एक मिनटं, मला ई पिन फक्त चालू करत आहेत. येस, हां बघा, 4 आवरवरती हा एक मला सपोर्ट मिळाला आणि एक्झॅक्टली या सपोर्टवरून मला अपसाईडला ट्रेड प्लॅन करायचा होता. पण या लेवलवरती अशी एक कधी स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल मी शोधत होतो जिथे मला ट्रेड करता येईल, आणि एक्झॅक्टली इथं ही कॅन्डल मिळाली. त्याचा हाय हा होता. एक्झॅक्टली त्या हायवरती मी एक ट्रेड प्लॅन केला. एक्झॅक्टली 4026 ही माझी एंट्री लेवल होती आणि पहिला टार्गेट माझं होतं 4032. एक्झॅक्टली टार्गेट माझं हिट झालं आणि त्याच्यानंतर ना मार्केटमध्ये परत एकदा फॉल बघायला मिळाला. ओके, या लेवलपासून आपण 70 पिप्स टू 65 टू 70 पिप्स कॅप्चर केले. माझ्यासोबत लाईव्ह स्ट्रीमवरती जेवढं पब्लिक होतं तेवढ्या सगळ्या लोकांनी प्रॉफिट केलेलं आहे. ओके, लाईव्ह स्ट्रीममध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर लाईव्ह स्ट्रीमचे टायमिंग इथं दिलेले आहेत. मॉर्निंग 10:30 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता दररोज लाईव्ह स्ट्रीम असतं. दररोज लाईव्ह स्ट्रीमवरती या, चांगले सोबत ट्रेड प्लॅन करूया आणि चांगले प्रॉफिट्स घेऊया. ओके, दिवसभर जर तुम्ही आज मार्केट बघितलं तर पूर्ण माझ्या अगेन्स्ट होतं. ओके, कालचं डेली ॲनालिसिस व्हिडिओ ज्यांनी बघितला असेल त्यांच्यासाठी मी एक लेवल फाइंड आउट करून ठेवलेली. ओके, जी लेवल होती ही एक्झॅक्टली 81 ही एक लेवल होती. त्या लेवलवरून मी प्रेडिक्ट केलेलं की मार्केट डाऊन साईडला येणार, बट एवढं डाऊन साईडला येईल हे प्रेडिक्ट नव्हतं केलेलं. मी लास्ट लेवल जी प्रेडिक्ट केलेली अशी प्रेडिक्शन केलेली की 4081 वरून सेलिंग येईल. त्याच्यानंतरनं पहिलं टार्गेट तुमचं असेल 4070. त्याच्यानंतर हा TP1 TP2 तुमचा जो होता तो होता 4041 आणि TP3 होता 4027. या 3 लेवल्स मी फाइंड आउट केलेले. पण हा तर 4027चा पण ब्रेकआउट देऊन जवळपास 4010 वरती आला. म्हणजे खूप मोठी मुवमेंट ही होती सेलिंग साईडला आणि मार्केट हे माझ्या पूर्ण अगेन्स्ट होतं. तरी पण मी लॉस केला नाही. मी एकच ट्रेड केला. आपण म्हणतो ना, आपल्या टप्प्यात आल्यावरतीच कार्यक्रम केला आणि एक्झॅक्टली इथं ते फॉलो केलं. मी एकच ट्रेड प्लॅन केला आणि त्या एका ट्रेडमध्ये आपल्याला चांगलं प्रॉफिट झालं. ओके, सो जेव्हा मार्केट तुमच्या अगेन्स्ट जाईल तेव्हा एकच ट्रेड अँड गेम ओव्हर. बस रिपीटेडली तुम्ही जर ट्रेड करत असाल तर 100% तुम्हाला लॉस होणार आहे. दिवसभर जर मार्केट तुम्ही बघायला गेला, काल जी लेवल मी फाइंड आउट केलेली त्या लेवलवरून एक्झॅक्टली फॉल बघा. 81ला मार्केट ओपन झालं आणि त्याच्यानंतर ना कंटिन्यूस मार्केटनी फॉल केलेला आहे. दिवसभरचं मार्केट जर ॲनालाइज करायचं झालं तर तुम्ही इथं बघू शकता. मार्केटने एक फॉल दिला, त्याच्यानंतरनं एक कॉलम तयार केला. कॉलम तयार केल्यानंतरनं एक्झॅक्टली या लेवलवरती ब्रेकआउट फॉल. ओके, त्याच्यानंतरनं मार्केटने परत एक कॉलम तयार केला, कॉलम केला फॉल. ओके, परत ब्रेकआउट. ओके, त्यानंतरनं परत इथं कॉलम केला, परत ब्रेकआउट, परत फॉल. हा एक मोठा इथं कॉलम तयार केला, इथं परत ब्रेकआउट, परत याच कॉलममध्ये आला, परत ब्रेकआउट. ओके, मार्केट दरवेळेस एका मिनटावरती जर तुम्ही बघायला गेला तर कंटिन्यूस हे स्ट्रक्चर मार्केटने फॉलो केलेलं आहे. ओके, जाईल तिथे. पण जेव्हा मार्केट इथं आलं तेव्हा मला कुठलाही साईडवेज मार्केट इथं बघायला मिळाला नाही. डाऊन साईडला ब्रेकआउट बघायला मिळाला नाही. कंटिन्युअसली मार्केट अप साईडला गेलं. एक्झॅक्टली बघा, हा जो पॅटर्न आहे एका मिनटाच्या कॅन्डलवरती आपण एक्झॅक्टली ही ट्रेंड लाईन मार्केटने फॉलो केली. अप साईडला गेलं, परत इथून डाऊन साईडला, परत ट्रेंड लाईन जेव्हा ब्रेक केली तेव्हा फॉल आला. ओके, परत एक पॅटर्न तयार केला, फॉल, परत एक पॅटर्न तयार केला, फॉल, परत हा पॅटर्न तयार केला, फॉल. म्हणजे एक्झॅक्टली इकडं जे होत होतं तेच इकडं झालं. त्याच्यानंतरनं परत आता मार्केट साईडवेज राहिलेलं आहे. ओके, नाही इथं पण बघा, इथं पण मार्केटने एक साईडवेज झोन केला आणि परत या झोनवरून फॉल. तेच केलं आहे मार्केटने दिवसभर, तेच केलं. आता परत वरती चाललं आहे, कुठून तरी रेजिस्टन्स घेईल, परत फॉल.
हेच मार्केटने कंटिन्यूस केलेलं आहे आज. ओके, तर आत्ता आपण बघणार आहे की मार्केटमध्ये उद्या कुठल्या लेवल्स महत्त्वाच्या ठरणार आहेत आणि ज्या लेवल्स तुम्हाला हेल्पफुल ठरतील. बघा आता मार्केट खूप डाऊन साईडला आलं आहे. ओके, हेवी डाऊन साईडला आलं, तर काही मेजर लेवल्स ज्या मी इथं फाइंड आउट करतोय त्या पुढील प्रमाणे आहेत. व्यवस्थित तुमच्या चार्टवरती तुम्ही मार्क करून ठेवा. सगळ्यात पहिल्यांदा तर आता बघा, मार्केट आजचा जो लो लावलेला आहे तो आधी आपण मार्क करून घेऊया. मार्केट आज पोहोचलेलं 4012 पर्यंत. ही एक महत्त्वाची लेवल 100% आपल्यासाठी असणार आहे. या लेवलच्या जेव्हा मार्केट खाली येईल तेव्हा डोळे झाकून तुम्हाला सेलिंग साईडला ट्रेड प्लॅन करायचा आहे. ओके, डाऊन साईडला ट्रेड प्लॅन करायचा आहे बिलो दिस लेवल. ओके, अजून एक प्रॉपर जर तुम्ही लेवल फाइंड आउट केली तर 4 आवरवरती इथं एक FVG तुम्हाला बघायला मिळतोय. म्हणजे हा FVG जर तुम्ही व्यवस्थित मार्क केला तर तुम्हाला लेवल्स फाइंड आउट होतील. पहिली लेवल आहे ही अँड सेकंड लेवल आहे ही. म्हणजे जवळपास 61 ते 71 या झोनमध्ये पण तुम्ही डाऊन साईडला ट्रेड प्लॅन करू शकता. ठीक आहे, कन्फर्मेशन्स घ्या, लगेच डायरेक्ट एंट्री करायची नाही. एक्झॅक्टली 4061 to 4065 या झोनपासून तुम्ही काय करू शकताय तर तुम्ही डाऊन साईडला ट्रेड प्लॅन करू शकताय. ओके, याच्या व्यतिरिक्त कुठंही ट्रेड्स तुम्ही प्लॅन करायचे नाहीत. या 2 झोनवरती तुम्हाला ट्रेड्स प्लॅन करायचे आहेत. ओके, चलो, ही एक लेवल महत्त्वाची आहे. आणि बघा गाईज, ही एक लेवल तुम्हाला थोडीशी महत्त्वाची ठरू शकते सेलिंगसाठी. तीच आहे 4041. या लेवलवरून एक फॉल. या 3 गोष्टी, 3 लेवल्स व्यवस्थित मार्क करून ठेवा. जेव्हा जेव्हा या लेवलवरती येईल कन्फर्मेशन्स घ्या आणि या लेवलवरून फॉल करा. परत एकदा मी लेवल सांगतो, 4061, 4041 अँड 4012. या लेवल्समध्ये 200 पिप्सचा गॅप आहे. त्यामुळं 200 पिप्स जोपर्यंत मार्केट अपसाईडला जात नाही तोपर्यंत थांबायचं, वाट बघायची आणि मगच ट्रेड प्लॅन करायचा. ओके, चलो लेट्स गो. जर बाईंग साईडच्या लेवल जर मी तुम्हाला सांगायला गेलो तर एक्झॅक्टली बाईंग लेवल्सच्या लेवलसुद्धा आपण इथं फाइंड आउट करणार आहे. या सगळ्या लेवल्स काढून टाकतो आणि बाईंग साईडला गाईज आता अवघड आहे. मार्केट बाईंगला येणं फार अवघड आहे. जो हा FVG आहे हा पूर्ण ब्रेक केल्याशिवाय तुम्ही बाईंगला जाऊ नका. 70 अबाव 70 एकच लेवल आहे, त्याच्या आधी तुम्ही चुकून ही बाईंग साईडला जाऊ नका. आणि डाऊन साईडला पण मला लेवल नाही दिसत आहे. त्यामुळं एकच लेवल आहे जिथून तुम्ही बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करू शकताय, ती आहे 4070 चा ब्रेकआउट. डाऊन साईडला जर एंट्री प्लॅन करायची असेल तर मला इथं कुठल्या मेजर अशा लेवल्स दिसत नाही आहेत. उगीचच ट्रेड करून तुम्ही लॉस करून बसू नका. या ब्रेकआउट नंतरच तुम्हाला बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करायचे. ओके, दॅट्स इट गाईज. याच महत्त्वाच्या लेवल्स आहेत. याच लेवल्सवरती स्टिक राहा. ओके, फॉरेक्स ट्रेडिंग जर तुम्हाला करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. GTC ब्रोकर आहे, एकदम सेफ आहे. विड्रॉल डिपॉझिट सेफ्स आहेत. UPI थ्रू डिपॉझिट करू शकताय किंवा USDT थ्रू केलं तर अजून सेफ्टी तुम्हाला मिळते. त्यामुळं तो ब्रोकर यूज करा. ट्रस्टेड आहे, रेग्युलेटेड ब्रोकर आहे. खूप कमी रेग्युलेटेड ब्रोकर असतात आणि त्याचबरोबर त्या ब्रोकरकडे तुम्हाला माहिती आहे एस्काचं लायसन आहे. हे लायसन ज्याच्याकडे आहे तोच ब्रोकर फक्त यूज करा. याच्या व्यतिरिक्त कुठलाही ब्रोकर यूज करू नका. चलो, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बी रिअल वन ट्रेडिंग जर्नल मी दररोज इंस्टावरती अपलोड करतो. इंस्टावरती जाऊन तिथं मला फॉलो करा आणि तुम्ही ट्रेडिंग जर्नल रोज बघा. बाय 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 गाईज, बाय. थँक्यू.